माथेरानची राणी अशी बिरुदावली असलेली माथेरानची मिनी ट्रेन इतिहासापासून आत्तापर्यंत झालेल्या बदलांची माहिती. जुन्या वस्तीचं प्रदर्शन, वाफेवर चालणारं इंजिन, माथेरानचा शोध लागल्यापासून आत्तापर्यंत मिनी ट्रेननं टाकलेली कात, ह्याच्या प्रदर्शनाद्वारे मध्य रेल्वेकडनं रेल महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवात इथे आलेल्या पर्यटकांना ह्याचा मोफत आनंद घेता येणार आहे. या रेल महोत्सव 2 दिवस खुला असणार आहे. माथेरानचा शोध ठाणे कलेक्टर ह्यूज मॅलेट यांनी लावला आणि तेव्हापासून 1900 सालापर्यंत माथेरान वसवल्यानंतर मुख्य समस्या होती ती दळणवळणाची. सर आदमजी पिरभाय आणि त्यांचा मुलगा अब्दुल हुसेन पिरभाय यांनी 1901 ते 1907 ह्या कालावधीत मिनी ट्रेनचं काम सुरू केलं. दरम्यान 28 जुलै 1904ला त्यांना अंतिम मंजुरी मिळाली आणि कामाला गती येऊन मिनी ट्रेन सुरू झाली आहे. तेव्हापासून आतापर्यंत वेगवेगळ्या रूपात मिनी ट्रेननं कात टाकली आहे आणि ह्याचा सगळा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवावा या हेतूनं मध्य रेल्वेकडनं रेल महोत्सवाचं आयोजन 13 डिसेंबरला माथेरान स्थानकात केलेलं होतं. या कार्यक्रमाला दुपारी 12 वाजता इथल्या प्रधान मुख्य यांत्रिकी अभियंता सागर सर यांच्या हस्ते फीत कापून महोत्सवाला सुरुवात झाली आहे. या सुरुवातीला 1850 पासून 1900 पर्यंत माथेरानविषयीची माहिती, 1900 ते 1907 रेल्वेसाठी समोर आलेली आव्हानं, त्यांना पार करून ही मिनी ट्रेन कशी सुरू झाली आहे याचा इतिहास, 1907 पासून 1938 पर्यंत वाफेवर चालणारे इंजिन अस्तित्वात, 1938 ते 1983 पर्यंत मिनी ट्रेनमध्ये झालेले आमूलाग्र बदल आणि त्यानंतर आजपर्यंत सुरू असलेली ट्रेन याची इत्थंभूत माहिती ध्वनी चित्रफितीद्वारे सांगितली जात होती. बदलते रेल्वे स्थानक ह्यांचं सुरुवातीपासून आतापर्यंतचं डिझाईन, वाफेवर चालणारं इंजिन, रेल्वे मोटार ह्यापासून डिझेलपर्यंतचा फोटो आणि माहिती फ्रेम, तसंच ह्या काळातील विविध वस्तूंचं संग्रहालय ह्याबाबत माहिती दिली आहे. त्या काळातील वाफेचं इंजिन अजूनही नेरळ माथेरानपर्यंत मार्गावरती धावतंय आणि ह्या चालत्या इंजिनाची माहिती सुद्धा सांगण्यात आली आहे. तर ह्या हार फुलांनी सजवलेली हेरिटेज रूपात असलेली मिनी ट्रेनचं आगमन झालं. जुन्या पद्धतीमध्ये रंगरंगोटी केलेली बोगी आणि इंजिन बघण्यासाठी पर्यटकांसह लोकांनी सुद्धा एकच गर्दी केलेली होती. ह्या ट्रेनमधील आसन व्यवस्था ही संपूर्ण पर्यटकांनी गच्च भरलेली होती. नेरळ आणि माथेरान या दरम्यान माथेरानची जी ही राणी आहे, ही माथेरानची राणी प्रवाशांना इथपर्यंत आणण्यासाठी सगळ्यात महत्वाची एक भूमिका निभावत असते. याच भूमिकेमध्ये ही माथेरानची राणी 1907 पासून प्रवाशांच्या सोयीसाठी काम करते आहे. यामध्ये आपण आज माथेरान आणि नेरळ या दोनही स्थानकांवरती एक स्टेशन महोत्सव आयोजित केला आहे. या स्टेशन महोत्सवाच्या माध्यमातून आपण या दोनही स्थानकामधल्या प्रवाशांसाठी ज्या सुविधा रेल्वेच्या द्वारे दिल्या जात आहेत, यासोबतच या रेल्वेचा इतिहास हा इथल्या सर्व प्रवाशांना आणि इथल्या सर्व नागरिकांना यांची भेट घडवण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. आज या ठिकाणी आपण स्टीम इंजिन जे आहे त्या स्टीम इंजिनची प्रतिकृती ठेवली आहे. त्याच्यामध्ये फंक्शनिंग स्टीम इंजिन देखील इथे ठेवण्यात आलेला आहे. आज प्रवाशांच्या सोयीसाठी जुन्या कलरिंग स्कीम मध्ये आपण जे नवीन कोचेस तयार केलेले आहेत, या नवीन कोचेसची देखील आपण लोकांच्या सेवेसाठी आज ते दाखल केलेले आहेत. या कोचेसच्या माध्यमातून आपण प्रवाशांना मूळची जी फिलिंग आहे किंवा ओरिजिनल रेक मध्ये बसतानाचा जो अनुभव आहे तो आपण परत देण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. या कोचेसमध्ये 6 कोचेसमध्ये आपल्या मार्फत याच्यामध्ये वुडन फ्लोरिंग देण्यात आलेली आहे. सोबतच यांची जे एक्सटेरियर आहे ते नवीन करण्यात आलेलं आहे. याची जी ओरिजिनल इथे जी ट्रेन चालत होती त्या ट्रेनची जी कलर स्कीम होती ती कलर स्कीम आपण याच्यामध्ये वापस लावलेली आहे, ज्यातून लोकांना एक समृद्ध अनुभव आणि ऐतिहासिक असा क्षण अनुभव करण्याचा एक चान्स किंवा एक संधी आपण सर्वांना मिळवून दिलेली आहे. यासोबतच आपण इतिहासाची जी नेरळ आणि माथेरान या रेल्वेमध्ये ज्या ज्या इम्प्रूव्हमेंट झाल्या, ज्या क्रमाने त्या झाल्या, त्या देखील प्रवाशांना दाखवण्यासाठी आज माथेरान स्थानकावरती उपलब्ध करून दिलेल्या आहे. या सर्व इम्प्लिमेंटच्या माध्यमातून आज माथेरानची राणी ही प्रवाशांच्या सोयीसाठी आणि प्रवाशांच्या आवडीची अशी एक गाडी आहे. याच्यामध्ये वर्षाचे 12ही महिने अमन लॉज पासून माथेरानपर्यंत ही जी ट्रेन आहे ती आपण चालवतो. प्रत्येक दिवशी 6 फेऱ्या आणि शनिवार व रविवारी 8 फेऱ्या आपण चालवतो, ज्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रवाशांना माथेरानपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण अविरतपणे करतो आहोत, ज्यातून माथेरानच्या सामाजिक, भौगोलिक आणि एकूणच एकात्मिक विकासासाठी रेल्वेचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते सातत्याने इथे राहिलेलं आहे आणि भविष्यात देखील माथेरानच्या प्रगतीसाठी रेल्वे ही नक्कीच अग्रस्थानी असेल आणि प्रवाशांना
जास्तीत जास्त प्रवाशांना ही सोय देण्याचा आपण निश्चितच प्रयत्न करतो आहोत. 3-4 प्रपोजल पेंडिंग है गवर्नमेंट के पास। एक तो माथेरान रेलवे स्टेशन का नाम सर आदमजी पीरवा रेलवे स्टेशन, उसका नोटिफिकेशन वगैरह गवर्नमेंट की तरफ से सब डिक्लेयर हो चुका है, खाली इम्प्लीमेंट बाकी है। सेकेंडली बात ये है कि जो पीरवा फैमिली का जो राइट्स बनता है वो मैं उनसे मांग रहा हूँ, और ये म्यूजियम की जगह है 2.5 एकड़ लैंड, वो मैं उनको फ्री ऑफ कॉस्ट रेलवे को देने को तैयार हूँ। इतनी मुझे ग्रेवेंस है, लेकिन पीरवा फैमिली के साथ में चलेंगे स्टेप बाय स्टेप, तो रेलवे को भी फायदा होगा और पीरवा फैमिली को फायदा होगा, और वर्ल्ड हेरिटेज का जो स्टेटस है वो मिल जाएगा। इतनी मेरी रिक्वेस्ट है गवर्नमेंट से और रेलवे से।